Hello, students. Welcome to the next session of reproduction in lower and higher animals. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे सी ई टीसाठी, नीटसाठी, स्पेशली इवन बोर्डसाठी. या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण रिप्रोडक्शनची व्याख्या पाहिली, त्याच्यानंतर रिप्रोडक्शनचे महत्त्वाचे दोन टाईप्स बघितले, ते म्हणजे असेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि सेक्स्युअल रिप्रोडक्शन. असेक्स्युअल रिप्रोडक्शन हे विदाऊट गॅमेट्स, विदाऊट मिओसिस होतं. त्याच्यामध्ये 3 टाईप्स आपण अभ्यासलेले होते. एक पहिला होता जेम्युल फॉर्मेशन, त्याचं एक्झाम्पल होतं स्पॉन्जेस. सेकंड बडिंग, त्याचं एक्झाम्पल हायड्रा, एक्सटर्नल बड. जेम्युल म्हणजे इंटरनल बड असतं. आणि थर्ड रिजनरेशन, प्लॅनेरियन आणि हायड्रा असे एक्झाम्पल पाहिले होते. ह्याच्यानंतर आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शन, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये होणारे इव्हेंट, स्टेप्स, आणि त्यातही आपण ह्युमन सेक्स्युअल रिप्रोडक्शन पाहतोय हायर ॲनिमल्समधलं, त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्सही अभ्यासलेल्या होत्या. आता ह्युमन हा मेल फिमेल वेगळे असतात, म्हणजे सेक्सेस सेपरेट आहेत, आणि ह्या दोघांच्यामध्ये काही सेक्स्युअल डायमॉर्फिझम आहे, सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स आहेत. हे वेगवेगळे आहेत. काय काय सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स आहेत, कोणकोणते वेगळे कॅरेक्टर्स आहेत, मेल फिमेलमध्ये काय काय डिफरन्सेस आहेत इन रिलेशन विथ सेक्स्युअल कॅरेक्टर्स, हे आपल्याला बघायचे आहेत. ज्याला आपण सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स इन मेल आणि सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स इन फिमेल असं म्हणत असतो. सो सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स, सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स इन मेल. पहिल्यांदा मेलमध्ये कोणकोणते सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स आहेत हे आपल्याला पाहिजे. प्रायमरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स हे सेक्स ऑर्गन टेस्टीज असतं. आता आपण सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स पाहतोय, स्पेशली इन केस ऑफ मेल. ह्याच्यामध्ये वेगवेगळी सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स आहेत. एक जसं की प्रेझेन्स ऑफ बियर्ड्स इन केस ऑफ मेल. सो प्रेझेन्स ऑफ बियर्ड, मेलमध्ये बियर्ड असते, दाढी तयार झालेली असते. प्रेझेन्स ऑफ म्युस्टॅच, म्हणजेच दाढी तयार झालेली असते, मिशा तयार झालेल्या असतात. प्रेझेन्स ऑफ म्युस्टॅच. देन हेअर्स ऑन दी चेस्ट, चेस्टवरती हेअर्स तयार झालेले असतात. सो प्रेझेन्स ऑफ हेअर्स ऑन चेस्ट. देन बॉडीचा जो टाईप असतो तो मस्क्युलर बॉडी असते. सो मस्क्युलर बॉडी, प्रेझेन्स ऑफ मस्क्युलर बॉडी. आणि त्याचबरोबर हा जो लॅरिंग्स असतो, हा लॅरिंग्स थोडा इनलार्ज झालेला असतो. स्वरयंत्र असतं, साऊंड प्रोड्युसिंग बॉक्स म्हणतो, ज्याला ॲडम्स ॲपल पण म्हटलं जातं. सो एनलार्जड लॅरिंग्स, एनलार्ज्ड लॅरिंग्स. ह्या लॅरिंग्सला असंही म्हटलं जातं ॲडम्स ॲपल, ॲडम्स ॲपल. महत्त्वाचा पार्ट आहे इन केस ऑफ नीट और सी ई टी. ॲडम्स ॲपल इज नथिंग बट एनलार्जड लॅरिंग्स इन मेल. मेलमध्ये लॅरिंग्सला म्हटलं जातं ॲडम्स एनलार्जड असतं. बघा, प्रेझेन्स ऑफ बियर्ड, बियर्ड असणं हे मेलचं सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर आहे. प्रेझेन्स ऑफ मुस्टॅच, मुस्टॅच प्रेझेंट आहेत. हेअर्स ऑन चेस्ट, चेस्टवरती हेअर्स असतात. मस्क्युलर बॉडी, बॉडीमध्ये मसलचं प्रमाण जास्त असतं.
एनलार्जड लॅरिंग्स, लॅरिंग्स हा एनलार्ज आहे ज्याला ॲडम्स ॲपल म्हटलं असतं. सो दीज आर दी सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन केस ऑफ मेल. तसेच आपल्याला सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन फिमेल पाहायचं आहे. सो सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन फिमेल फिमेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स कोणकोणते आहेत हेही आपण पाहूया. त्याच्या साहाय्याने आपल्याला लक्षात येईल की मेल आणि फिमेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स ही वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळे असणं याला म्हणायचं सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स. फिमेलमध्ये कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत बघूया. जसं की डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट आहे. फर्स्ट डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट. ब्रेस्ट डेव्हलप झालेले असते, मेमरी ग्लँड्स डेव्हलप होतात, डेव्हलपमेंट ऑफ मेमरी ग्लँड्स. पेल्विस पार्ट असतो, हा पेल्विसचा जो पार्ट असतो तो ब्रॉडर असतो ॲज कम्पेअर्ड विथ मेल. हा पेक्टोरल पार्ट असतो, हा पेल्विस पार्ट असतो, कंबरेचा पार्ट असतो, थोडा ब्रॉड असतो. सो ब्रॉडर पेल्विस, ब्रॉडर पेल्विस, पेल्विस ब्रॉड आहे. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट आहे. मेलपेक्षा फिमेलमध्ये वेगळे फीचर्स आहेत. त्याच्यानंतर आवाजामध्ये फरक असतो, हाय पिचड साऊंड असतो, हाय पिचड व्हॉइस असतो. किंवा व्हॉइस म्हणायचं. प्रेझेन्स ऑफ मेन्स्ट्रियल सायकल असते सेक्शुअल मॅच्युरिटी नंतर. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ मेमरी ग्लँड्स असतात. मेन्स्ट्रियल सायकल आफ्टर प्युबर्टी. सेक्शुअल मॅच्युरिटीला प्युबर्टी म्हणायचं. प्युबर्टी नंतर मेन्स्ट्रियल सायकल असणं हे फिमेलमधलं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत. बघा, मेलमध्ये बियर्ड आहे, म्युस्टॅच आहे, हेअर्स ऑन चेस्ट, मस्क्युलर बॉडी, लार्जेस्ट लॅरिंग्स आहे. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट आहे, ब्रॉडर पेल्विस आहे, हाय पिचड साऊंड व्हॉइस आहे आणि प्रेझेन्स ऑफ मेन्स्ट्रियल सायकल आफ्टर दी puberty. So these female characters are different than the male, so called as sexual dimorphic characters in human male and female. Okay, read on this point, sexual dimorphic characters in male and female. बघा, आपल्याला आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिजे आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पहिल्यांदा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, नंतर फिमेल, नंतर फर्टिलायझेशन, नंतर पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस, हा सिक्वेन्स आहे. आता ही जी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे विथ डायग्रामच्या साह्याने आपल्याला पाहायची आहे. सुरुवातीला या ठिकाणी आपण एक डायग्राम दाखवतो आहे. हे जे मी ब्ल्यू कलरनं दाखवलेलं आहे ही एक्सक्रिटरी सिस्टीमचा पार्ट आहे, कारण एक्सक्रिटरी सिस्टीम आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे एकमेकाशी रिलेटेड आहेत. ही एक्सक्रिटरी सिस्टीमचं म्हणजे ही युरिनरी ब्लॅडर आहे. सो दिस इज दी युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर इज अ पार्ट ऑफ एक्सक्रिटरी सिस्टीम. ही जी लॉंग ट्यूब दिसते याचं नाव आहे युरेट्रा. आपण याची सगळ्यांची नावं पाहणार आहे. सो दिस इज दी युरेट्रा. युरेट्रा.
हे युरेट्रापासून युरिनरी ब्लॅडरपासून या साईडला युरेटर असतं, या साईडला एक युरेटर असतं. सो दीज आर दी युरेटर्स. युरेटर्स बघा, डायग्राम अगदी खूप सोपे आहे, काढत असताना थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. काय केलं, सुरुवातीला युरिनरी ब्लॅडर आणि युरेट्रा दाखवले. ह्या युरिनरी ब्लॅडरच्या दोन्ही साईडला ज्या अशा वरती गेलेल्या आहेत याला युरेटर म्हटलं जातं. सिंगल असेल तर युरेटर. युरेटर हे लेफ्ट युरेटर आहे, राईट युरेटर आहे. युरेट्रा ही दाखवलेली सिस्टीम आहे, ही एक्सक्रिटरी सिस्टीम आहे. कोणती सिस्टीम आहे? एक्सक्रिटरी सिस्टीम. आपल्याला पाहिजे आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तर याच्याशीच रिलेटेड मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते. ही एक्सक्रिटरी सिस्टीम आहे. हा जो पार्ट असतो युरेट्राचा, हा पेनिसच्या इनसाईडला असतो. ह्याच्या आउटर साईडला हा पेनिसचा पार्ट आहे. मस्क्युलर, सिंगल, आपण हे सगळे पार्ट्स डिटेल पाहणार आहे. हा पेनिसचा टिपचा पार्ट आहे. ही जी युरेट्रा आहे ही या ठिकाणी टिपला ओपन होत असते. म्हणजे हा जो बाहेरचा पार्ट आहे हा ब्लॅक कलरनी दाखवलेला हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. ब्ल्यू कलरनी दाखवलेला हा एक्सक्रिटरी सिस्टीमचा पार्ट आहे. आता बरोबर याच्या या साईडला आणि या साईडला एक अशा पद्धतीचे सॅक लाईक स्ट्रक्चर्स असतात. दोन्ही साईडला सॅक लाईक स्ट्रक्चर असतात. सॅकलाईक स्ट्रक्चर्स आहेत. या सॅकलाईक स्ट्रक्चरमध्ये ह्या सॅकलाईक स्ट्रक्चरचं नाव असतं स्क्रोटम. याला म्हटलं जातं स्क्रोटम, तर नाव देऊया स्क्रोटम. स्क्रोटल सॅक, स्क्रोटल सॅक किंवा स्क्रोटम म्हटलं जातं. पाऊच असतो बॉडीच्या बाहेरला, स्क्रोटम म्हटलं जातं किंवा स्क्रोटल सॅक. ह्या क्रोटल सॅकमध्ये या साईडला एक टेस्टीज असते, ओव्हल शेपड आहे. या साईडला एक टेस्टीज असते, ओव्हल शेपड आहे. सो टेस्टीज आर ओव्हल शेपड, ओव्हल इन शेपड, ओव्हल शेपड टेस्टीज आहे. ह्या टेस्टीजचा पार्ट आपण खूप डिटेल पाहणार आहे, वन बाय वन. ह्या टेस्टीजपासून या ठिकाणी असं कॉइल्ड स्ट्रक्चर असतं. ही कॉइल वरती जाते, युरेटरला क्रॉस करते आणि इथं येऊन ओपन होते. बघा पुन्हा एकदा हे जे स्ट्रक्चर आपण दाखवलंय, ही जी कॉइल आहे इथून वरती जाते, इकडे येऊन युरेटरला क्रॉस करून पुन्हा खाली येते. ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे. इथं खाली येते. या साईडचंही असं स्ट्रक्चर आहे. हे जे कॉइल्ड स्ट्रक्चर असतं, पुन्हा या साईडून जाऊन इथं ओपन होतं, क्रॉस करून युरेटरला क्रॉस करून ओपन होतं. हे पण लॉंग ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे. यावर ओपन होतं. हे ज्या ठिकाणी इथून सुरुवात आपण करूया. इथं ओपन होतं त्याच्या अगोदर या ठिकाणी इथं ग्लँड्स आहेत. सेमिनल वेसिकल ही एक ग्लँड आहे. या ठिकाणी एक सेमिनल वेसिकल ही एक ग्लँड असते. सेमिनल
वेसिकल. या ठिकाणी एक कॉमन ज्या ठिकाणी जॉईंट तयार झालेला आहे ह्या जॉईंटला एक ग्लँड असते, प्रोस्टेट ग्लँड म्हटलं जातं. ही प्रोस्टेट ग्लँड आहे, याचे लोब्स असतात प्रोस्टेट ग्लँड. ह्याच्या खालच्या बाजूला इथं पेअर्ड अशा ग्लँड्स असतात, स्पेरिकल ग्लँड्स असतात, पेअर्ड ग्लँड्स असतात. तर या ग्लँडची नावं लिहूया आपण. ही जी ग्लँड आहे याला म्हणायचं सेमिनल वेसिकल. पेअर्ड असतात लेफ्ट अँड राईट. ही जी ग्लँड आहे याचं नाव आहे प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड सिंगल असते पण लोब्ड असते, मेनी लोब्स असतात. ही जी ग्लँड दाखवलेली आहे याला काउपर्स ग्लँड म्हणायचं. काउपर्स ग्लँड किंवा बल्बो युरेथ्रल ग्लँड असंही म्हटलं जातं. बल्बो युरेथ्रल ग्लँड. काउपर्स ग्लँडचंच दुसरं नाव आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड. ओके, ह्या 3 ॲक्सेसरी ग्लँड्स झालं. आता जेव्हा ही सेमिनल वेसिकल ही जी वरती आलेली ट्यूब आहे, सगळ्यांची नावं लिहूया आपण. हा जो पार्ट दाखवलेला आहे याचं नाव आहे टेस्टीज. सिंगल असेल तर टेस्टीज, अनेक असतील तर टेस्टीज. ही टेस्टीज या ठिकाणी असे बँडच्या स्ट्रक्चरने कनेक्टेड असते स्क्रोटलला. याही ठिकाणी ही टेस्टी बँडच्या साह्याने स्क्रोटलला कनेक्टेड आहे. ह्या बँड्सना म्हटलं जातं ज्युबर्नॅक्युलम. बँड्सना काय म्हणायचं आहे? ज्युबर्नॅक्युलम, की ज्याच्या साह्याने टेस्टीज या स्क्रोटल सॅक्स ही प्रॉपर पोझिशनला मेंटेन केल्या जातात. हा जो पार्ट आहे हा टेस्टीजचा पार्ट आहे, तर दाखवलेले टेस्टीज. टेस्टीजच्या नंतरची ही जी कॉईल आहे या कॉईलला आपण इपिडिडायमिस म्हणत असतो. टेस्टीजचा आतील पार्ट आपण डिटेल पाहणार आहे. हा इपिडिडायमिस आहे, इपिडिडायमिस. याचे वेगवेगळे 3 पार्ट्स असतात. कोणकोणते 3 पार्ट्स हे पण डायरेक्ट लिहून टाकूया. बघा, हे टेस्टीजपासून इथून स्टार्ट झालेली ट्यूब आहे, इथून स्टार्ट झालेली कॉईल आहे, इथंपर्यंत कॉईलड असते. हा कॉईलड पार्ट आहे, या साईडला पण आहे आणि या साईडला पण आहे. हा जो कॉईलड पार्ट आहे या कॉईलड पार्टला म्हटलं जातं इपिडिडायमिस. पण हा त्याचा हेड पार्ट आहे, हेड पार्ट आहे, याला म्हटलं जातं कॅपुट. कॅपुट इपिडिडायमिस. हा मिडल पार्ट असतो याला कॉर्पस म्हणायचं, कॉर्पस इपिडिडायमिस. आणि हा जो बेसल पार्ट असतो याला क्वाडा म्हणायचं, क्वाडा इपिडिडायमिस. म्हणजे या तीनही मिळून काय तयार झालेला असतो की इपिडिडायमिस तयार झालेला असतो, इपिडिडायमिस. इपिडिडायमिस. हा इपिडिडायमिस आहे. कॅपुट, क्वाडा, कॉर्पस आणि क्वाडा. लॉंग असतो, ट्युब्युलर असतो. याची माहिती आपण डिटेल घेणार आहे. बघा, टेस्टीज आहे, त्याच्यानंतर इपिडिडायमिस. ही जी वरती आलेली कॅनल ट्यूब आहे, इथून इकडं वरती आलेली आहे, याला म्हणायचं वास डेफरन्स.
बघा याला काय म्हणायचं, ट्यूबला वास डेफरन्स. वास डेफरन्स लेफ्ट साईडला एक असतो, राईट साईडला एक असतो. ओके, आता आपण 1 बाय 1 माहिती घेणार आहोत. ही युरेट्रा लेबल केलेलं आहे आपण. हे ब्ल्यू कलरचा जो पार्ट दिसतो हा इथं लिहिलेला आहे युरिनरी ब्लॅडर, हा युरेटर आहे आणि हा युरेट्राचा पार्ट आहे, युरेट्रा. ओके, बघा 1 बाय 1 आपल्याला पाहायचं आहे. सुरुवात आपण इथून करणार आहे टेस्टीज पासून. टेस्टीज हे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे आणि म्हणून आपण पेअर्ड असतात. सो नंबर 1 टेस्टीज. सिंगल असेल तर, अनेक असेल तर टेस्टीज म्हणायचं. पेअर्ड आहेत म्हणून आपण टेस्टीज म्हटलेलं आहे. सो टेस्टीज. तर याचे 1 बाय 1 आपण कॅरेक्टर्स बघूया. सुरुवातीला त्याचा नंबर. टू नंबर आहे म्हणजे पेअर्ड आहेत, म्हणजे लेफ्ट अँड राईट. ओके, त्याच्यानंतर त्याची ओरिजिन. आपल्याला माहीत आहे कोणताही अवयव, कोणताही पार्ट, बॉडी पार्ट तयार व्हायचा असेल तर सुरुवातीचा त्याच्या जर्म लेअर्स महत्त्वाचे असतात. इक्टोडर्म म्हणजे बाहेरचा, मेसोडर्म म्हणजे आत मिडल आणि एंडोडर्म म्हणजे इनर. तर या कोणत्या तरी लेअर्सपासून बॉडी पार्ट तयार झालेले असतात. टेस्टीज ही मात्र मिडल लेअरपासून तयार झालेले आहे. मेसोडर्मल इन ओरिजिन आहे. सो ओरिजिन इज मेसोडर्मल. मेसोडर्मल ओरिजिन आहे, मेसोडर्म पासून तयार झालेलं आहे. महत्त्वाचा पार्ट आहे. आस्क फॉर नीट CET. नीटसाठी, CET साठी विचारलं जातं. मेसोडर्मल इन ओरिजिन. ओके, आता याच्यानंतर त्याची लोकेशन बघायचे. लोकेशन बघा, आपण पॉइंट वाईज घेतोय लोकेशन. फर्स्ट, सेकंड, थर्ड फीचर्स बघतोय आपण लोकेशन. तर हा जो बाहेरचा पार्ट आहे हा स्क्रोटल सॅक आहे. ॲक्च्युली टेस्टीज या ॲबडॉमिनल कॅव्हिटीला असतात बिफोर दी बर्थ. प्रेग्नन्सीच्या 7 मंथच्या अगोदर ह्या ज्या टेस्टीज असतात ह्या ॲबडॉमिनल, लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये असतात आणि नंतर या ठिकाणी ह्या ट्यूबच्या बाहेर इथं एक कॅनाल असतो, इंज्युनल कॅनाल. ह्या ट्यूबच्या बाहेर एक कॅनाल असतो. सुरुवातीला टेस्टीज या ठिकाणी असतात ॲबडॉमिनल कॅव्हिटीला आणि हा जो इंगायनल कॅनाल असतो किंवा इंज्युनल कॅनाल म्हटला त्याला, इंज्युनल कॅनाल. तर या कॅनालमधून प्रेग्नन्सीच्या 7 मंथ नंतर ह्या टेस्टीजना हळूहळू खाली फोर्स केलं जातं आणि त्या स्क्रोटल सॅकमध्ये येतात. म्हणजे सुरुवातीची लोकेशन असते त्याच्या ॲबडॉमिनल. नंतर जसजसं डेव्हलप होईल, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होईल, आफ्टर 7th मंथ दिस टेस्टीज आर फोर्स्ड बिलो, दॅट मीन्स आउटसाईड बॉडी. हा बॉडीच्या बाहेरचा पार्ट आहे. म्हणजे सुरुवातीला ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये होतात, नंतर मात्र त्यांना ह्या इंगायनल कॅनालमधून बॉडीच्या बाहेर फोर्स केलं जातं आणि मग त्या कुठे येतात, स्क्रोटल सॅकमध्ये. वाय टेस्टीज आर सिच्युएटेड आउटसाइड दी बॉडी इन दी स्क्रोटल सॅक. म्हणजे त्याची जी पोझिशन असते ती स्क्रोटल सॅक आहे. स्क्रोटल सॅक आफ्टर 7th मंथ ऑफ प्रेग्नन्सी. आपण MCQ लोकेशन, आढळ
जेव्हा ते मॅच्युअर होतात आफ्टर प्रेग्नन्सीच्या 7th मंथच्या नंतर स्क्रोटल सॅकमध्ये त्याची पोझिशन असते. तर त्याचं रिझन असं असतं की स्पर्म फॉर्मेशन इथं होणार आहे. काय तयार होणार आहेत? स्पर्म हे काय आहेत? मेल गॅमेट्स आहेत. आणि मेल गॅमेट्स तयार करण्यासाठी बॉडीपेक्षा 2 to 2.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लेस लागतं, कमी लागतं. आणि ते कमी तापमान शरीरापेक्षा कमी राहण्यासाठी या टेस्टीजना बॉडीच्या बाहेर ठेवलं जातं. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस होण्यासाठी शरीरापेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान कमी ठेवणं गरजेचं असतं. आणि म्हणून या टेस्टीजना बॉडीच्या बाहेर कुठं लोकेट केलेलं आहे? स्क्रोटल सॅकमध्ये. ओके, टू मेंटेन द टेम्परेचर 2 to 2.5 डिग्री सेल्सिअस लेस दॅन दी बॉडी. शरीरापेक्षा सरासरी 2 ते 2.5 डिग्री सेल्सिअस तापमान हे कमी ठेवायचं आहे बॉडीपेक्षा, कारण या तापमानाला स्पर्म फॉर्मेशन होत असतं. सो 2 to 2.5 डिग्री सेल्सिअस लेस टेम्परेचर. सो दिस इज द लोकेशन. देन शेप काय आहे बघूया. ओव्हल शेप्ड असतो. सो ओव्हल इन शेप्ड, ओव्हल शेप्ड हा पण महत्त्वाचा आहे. ओव्हल शेप्ड MCQ साठी विचारला तो. शेप ऑफ द टेस्ट इज ओव्हल शेप्ड. देन लेंथ. टेस्टीची जर लेंथ बघितली इथून इथंपर्यंतची, ही जर लांबी आपण बघितली तर ही लेंथ असते 4 to 5 सेंटीमीटर. So 4 to 5 centimeter. Length is about 4 to 5 centimeter. Then width. Width is about 2 to 3 centimeter. 2 to 3 centimeter. Then thickness. Thickness is about 3 centimeter. हा जो थिकनेस असतो आतील टेस्टीचा तो 3 सेंटीमीटर असतो आणि विड्थ असते 2 to 3 सेंटीमीटर. याच्यानंतर त्याचं बेसिक युनिट आहे टेस्टीचं बेसिक युनिट सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सेमिनिफेरस ट्यूब्यूल महत्त्वाचा पार्ट आहे. सेमिनिफेरस ट्यूब्यूल इज द बेसिक युनिट ऑफ टेस्टीज. Ask for NEET CET. नीट आणि CET साठी विचारलं जातं. सो बेसिक युनिट ऑफ टेस्टीज इज दी सेमिनिफेरस ट्यूब्यूल. आता या टेस्टीची 1 by 1 आपण नावं पाहणार आहे. 1 by 1 फंक्शन्स बघणार आहे. लेफ्ट टेस्टीज, राईट टेस्टीज याची फंक्शन्स काय काय हेही बघूया आपण. फंक्शन्स. जे 2 महत्त्वाचे फंक्शन आहेत. एक पहिलं फंक्शन आहे ते म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स. मेल गॅमेट्स तयार केले जातात, स्पर्म्स तयार केले जातात. हे फर्स्ट फंक्शन आहे फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स. कुठं तयार होतील हे आपण बघणार आहे. सेमिनिफेरस ट्यूब्यूल या बेसिक युनिटमध्ये होणार आहे. त्याच्यानंतर सेकंड फंक्शन आहे ते म्हणजे फॉर्मेशन ऑफ एंड्रोजन किंवा टेस्टोस्टेरॉन. मेल सेक्स हार्मोन आहे एंड्रोजन. स्पर्म्स हे मेल गॅमेट आहेत. एंड्रोजनमध्ये टेस्टोस्टेरॉन असतं. टेस्टोस्टेरॉन इज अ मेल सेक्स हार्मोन. मेल सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन. म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पर्म, फॉर्मेशन ऑफ एंड्रोजन इज दी इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ दी टेस्टीज. हा टेस्टीजचा पार्ट, इथला जो पार्ट आहे हा आपण सुरुवातीला बघितलेला आहे. त्याचं कनेक्शन कसं 1 by 1 होणार आहे हेही आपण बघणार आहे. आत्ता मी बोर्डवरती लिहिलेली जी फीचर्स आहेत, ही जी फीचर्स आहेत
ही फक्त आणि फक्त टेस्टीजची एक्सटर्नल फीचर्स आहेत, बाह्य वैशिष्ट्ये आहेत. टेस्टीज आपल्याला आतूनही पाहिजे आहे. आतून टेस्टीज कशी असते हेही आपण बघणार आहे. इथंपर्यंतचा पार्ट कळालेला आहे. हे डायग्रॅम आत्ता काढण्याची गरज नाही, डायग्रॅम आपण नंतर पाहणार आहे. तर सुरुवातीला हा जो इथंपर्यंतची जी एक्सटर्नल फीचर्स लिहिलेली टेस्टीजची, ती एक्सटर्नल फीचर्स आहेत ती नोट करून घ्या. एक्सटर्नल फीचर्स ऑफ दी टेस्टीज नोट करा.